बघा, आज आपण बनवतोय अख्खा मसूर. हा पण 2 तास किंवा रात्रभर पाण्यात मला भिजवून घ्यायचा आहे अशा प्रकारे. बघा, एक कढई गरम करून घेतलेले. आता त्याच्यात आपण मोठे 4 चमचे बघा तेल टाकून घेऊयात. बघा, तेल व्यवस्थित गरम झालेले. तर आपण याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊयात थोडी. बघा, मध्यम आकाराचे मी समजाय त्याच्यामुळे मोठं त्याच्यावरती घेतलेलं आहे. बघा, आता याच्यामध्ये आपण 1 चमचा धना पावडर टाकून घेऊयात. 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला आणि 1 चमचा मिरची पावडर बघा, आणि थोडीशी हळद टाकून घेणार आहोत आपण. थोडीशी हळद पण टाकून घेतलेली. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात मसाले. बघा, व्यवस्थित मिक्स हे व्यवस्थित बघा परतून घेतलेला आहे आपला मसाला सगळा. आता आपण याच्यात मसूर भिजवून घेतलेला घालणार आहोत. बघा, आपण सगळा मसूर घालून घेतलेला आहे. आता आपण मिक्स करून घेऊया. व्यवस्थित असं मिक्स करायचं बघायला आपल्याला. बघा, मसूर चांगला भिजलाय, त्याच्यामुळं ना शिजण्यासाठी खूप टाईम लागणार नाही बघा आपल्याला. झटपट असा आपण हा मसूर शिजणार आहे आपल्याला लगेचच. आता आपण याच्यामध्ये बघा गरम पाणी घालायचं आहे, गार अजिबात घालायचं नाही आहे. तर व्यवस्थित असं आपण शिजण्यापुरतं बघा ह्याच्यात गरम आपला अख्खा मसूर बघा तयार झालेला आहे. व्यवस्थित शिजला आहे पण बघा, आणि खूप झटपट होते. जास्त काही वाटण घाटण करायची पण गरज लागत नाही बघा याला. आणि एकदम हॉटेलसारखी भाजी लागते बघा ही. बघा, तुम्हाला दाखवते एक मसूर बघा एकदम आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपले हे अख्खा मसूर तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात. बघा, आपली मस्त अशी मसूर भाजी तयार झालेली आहे. भाकरीसोबत खावा किंवा भातासोबत खावा, कशाबरोबर खूप छान लागते बघा. चला तर मग, रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.